मुगाची भाजी करण्यासाठी असे मोड आलेले मूग घ्यायचे, कुकरमध्ये घेऊन त्यामध्ये हळद, मीठ, मूग बुडतील इतकं पाणी देखील घालून घ्यायचं आणि आपल्या कुकरला एक शिट्टी करून घ्यायची। एक शिट्टी होऊन आपले मूग देखील छान शिजलेले आहेत। कढईमध्ये तेल घालून घ्यायचं। तेल गरम झाल्यावर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आणि कांदा देखील छान फ्राय करून घ्यायचा। आता यामध्ये आपण कुटून घेतलेलं अद्रक, लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीरचे देठ देखील घालून घ्यायचे। ते फ्राय करून झाल्यावर यामध्ये टोमॅटो ॲड करायचा। टोमॅटो फ्राय करून झाल्यावर यामध्ये हळद, तिखट, गरम मसाला पावडर, त्याचबरोबर धणे जिरे पावडर देखील घालून घ्यायचं आणि चवीपुरतं मीठ। आपण घेतलेल्या सर्व साहित्याला छान तेल सुटल्यावर यामध्ये मूग देखील घालून घ्यायचे। मूग मिक्स करून झाल्यावर यावर 4 ते 5 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचे। झाकण काढून झाल्यावर गॅस बंद करायचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालून घ्यायची। या रेसिपीचा आपण पूर्ण व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे।